मित्रांनो, स्मार्टफोनच्या प्राइसेस आहेत ना गगनाला भिडल्यात. म्हणजे काय मूर्खपणा आहे. 2026 मध्ये आता नवीन फोन जे लॉन्च झाले ते घ्यायला गेलं ना तर असं वाटतं की अरे हा फोन मी बघितला असो नसता याच्याकडे प्राइसेस बघून. खरं सांगतोय, म्हणजे आता काही फोन्स लॉन्च झाले, मी ब्रँडचं नाव घेत नाही, पण डायमेन्सिटी 6300 देत आहेत, IPS LCD देत आहेत. जो फोन मी 15,000च्या खाली सुद्धा रिकमेंड केला नसता ना तो आता 30,000 रुपयाला मिळतोय. म्हणून हुशारपणाचं काम काय माहिती का, जुने मागच्या वर्षी जे फोन्स लॉन्च झाले ना ते आता विकत घ्यायचे. दोज फोन्स आर व्हॅल्यू फॉर मनी. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच फोन सांगणार आहे जे इसेन्शियली आता जर का तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ते फोन घेण्याचं. प्रत्येक प्राइस रेंज मध्ये फोन सांगणार, त्यामुळे नीट लक्ष द्या. काय काय त्याचं चांगलं आहे, काय वाईट आहे, सगळं काही सांगणार आहे आणि फोन टॅग सुद्धा करणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्याने तुम्हाला सांगितलेलं आहे की अरे मला एक नवीन फोन घ्यायचा आहे. हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, म्हणजे दे विल बी व्हेरी हॅपी. चहा प्यायला घेऊन जातील बाहेर, इतके ते खुश होतील. खरं सांगतोय. चला तर सगळ्यात आधी बजेट टाईट असेल 20,000 रुपयाच्या खाली जर का तुम्हाला फोन पाहिजे असेल तर मी सांगेन CMF Phone 2 Pro. खरंच चांगला आहे. म्हणजे विचार करा ना, एकतर AMOLED डिस्प्ले येतो, 50 मेगापिक्सेल प्लस 50 मेगापिक्सेल प्लस 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय. आजकाल लिटरली 40 आणि 50 हजाराच्या फोन मध्ये सुद्धा ना टेलिफोटो काढून टाकतायत, पण ह्याच्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड. म्हणजे कॅमेराच्या बाबतीत जबरदस्त आहे. 8128 व्हेरियंट, 5000 mAh ची बॅटरी आहे. म्हणजे जर का तुम्हाला हा 20,000 पर्यंत मिळत असेल ना, इट इज अ फॅन्टॅस्टिक डील. मी तुम्हाला सांगितलं एक 30,000ला फोन लॉन्च झालाय, त्याच्यामध्ये डायमेन्सिटी 6300 आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्सिटी 7300 प्रो मिळतोय, विच अगेन इज व्हेरी गुड. तर परफॉर्मन्स, एस्पेशली कॅमेरा, डिझाईन, सगळ्याच बाबतीत मी म्हणेन की CMF Phone 2 Pro आता व्हॅल्यू फॉर मनी आहे बजेट सिरीज मध्ये. थोडं बजेट जास्त असेल तर गॅलेक्सीचा M56, मला वाटलं नव्हतं सॅमसंगचा फोन मी कधी रिकमेंड करेन, पण सॅमसंग गॅलेक्सी M56 लिटरली 25,000च्या खाली मिळतोय. अगेन सुपर AMOLED डिस्प्ले जबरदस्त, 50+8+2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, Exynos 1480 चांगला प्रोसेसर आहे. ह्या प्राइस रेंज मध्ये 8128 व्हेरियंट तुम्हाला मिळतोय आणि One UI 7 मिळतंय विथ 6 इयर्स अपडेट. तर सॉफ्टवेअर महत्वाचं असेल डेफिनेटली तुम्ही बघू शकता. डिस्प्ले चांगला आहे, सुपर AMOLED आहे, फार पातळ बेझल्स आहेत आणि बॅटरी सुद्धा चांगली आहे, त्यामुळे यू कॅन डेफिनेटली. आणि 45 वॉट चार्जिंगला सपोर्ट करतोय, सो दॅट इज गुड. एक स्टँड आउट माझ्या हिशोबाने म्हणजे आता रिअलमी जे फोन्स लॉन्च करते का करते मला कळत नाही, कारण की रिअलमी P3 अल्ट्रा जो मागच्या वर्षी लॉन्च झालाय ना तो कसला जबरदस्त आहे. म्हणजे डायमेन्सिटी 8350 अल्ट्रा आहे त्याच्यामध्ये बरं का, 6000 mAh ची बॅटरी आहे, 80 वॉटचं सुपरबुक चार्जर इन द बॉक्स मिळतोय. म्हणजे परफॉर्मन्स 8350 असल्यामुळे जबरदस्त आहे. 6.83 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळतोय आणि हा तुम्हाला लिटरली 25-30 हजार ह्या प्राइस रेंज मध्ये मिळतोय. फॉर दॅट प्राइस एक्सलेंट. इव्हन कॅमेरासाठी प्रायमरी सेन्सर त्यांचा सोनीचा आहे, IMX 896 आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, IP66, 68, 69 चा सुद्धा सर्टिफिकेशन आहे, स्टिरिओ स्पीकर सुद्धा आहे. तर माझ्या हिशोबाने अल्ट्रा इज अ स्टँड आउट फोन. 25-28 हजार हे जर का बजेट असेल तर खरंच तुम्ही बघू शकता याकडे. अजून एक 30,000 पर्यंत तुमचं बजेट असलं तर मोटो H60 Pro फॅन्टॅस्टिक. म्हणजे हा सुद्धा 8350 एक्स्ट्रीम वरती आहे, तर परफॉर्मन्स चांगला आहे. 50+50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड प्लस टेलिफोटो असा फंक्शनल कॅमेरा सेटअप मिळतोय आणि 50 मेगापिक्सेलचा सेल्फी. आणि मोटोरोलाचे कॅमेराज इम्प्रूव्ह झालेत मागच्या वर्षी, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. 1.5K रेझोल्युशनचा कर्व्ड POLED डिस्प्ले 128 चा मिळतोय, सो जबरदस्त कॅमेरा, चांगला परफॉर्मन्स, जबरदस्त डिस्प्ले. आणि 30,000 मध्ये वायरलेस चार्जिंग सुद्धा मिळतंय तुम्हाला. कुठला फोन देतो आजकाल वायरलेस चार्जिंग? सो अगेन 30,000 मध्ये आय थिंक आय डेफिनेटली सजेस्ट दॅट. त्याच्यानंतर जर का थोडं बजेट जास्त असेल तुमचं, 40 ते 50,000 मध्ये बघत असाल तर नथिंग फोन 3 जबरदस्त. मागं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्प्ले सुद्धा मिळतो, ग्लिफ मॅट्रिक्स 6.67 इंचचा AMOLED 128 चा डिस्प्ले मिळतोय, 8S Gen 4 प्रोसेसर आहे, म्हणजे 2 मिलियन वगैरे अंतो स्कोर येतो, LPDDR5X रॅम टाईप आहे, UFS 4.0 स्टोरेज टाईप आहे. तर परफॉर्मन्सच्या बाबतीत ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. कॅमेरामध्ये सुद्धा मागं 50+50+50 म्हणजे टेलिफोटो आहे, अल्ट्रा वाईड आहे आणि प्रायमरी सुद्धा आहे, 50 मेगापिक्सेलचा सेल्फी सुद्धा आहे, ग्लिफ इंटरफेस मिळतं, IP68 आहे. फक्त चार्जर बॉक्स मध्ये मिळत नाही, ओनली दॅट इज देअर. बट अदर दॅन दॅट 40-45 हजारापर्यंत जर का तुम्हाला नथिंग फोन 3 मिळाला ना जबरदस्त आहे. आणि त्याच्यानंतर वन ऑफ माय फेवरेट कॉम्पॅक्ट फोन्स OnePlus 13S मागच्या वर्षी जो लॉन्च झाला, 50,000 लॉन्च झाला, अजूनही 50,000च्या खालीच मिळतोय. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8 Elite मिळतंय, फ्लॅगशिप परफॉर्मन्स. हा त्याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड नाही पण 50+50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो मिळतोय, AMOLED 6.32 इंची स्क्रीन मिळते, कॉम्पॅक्ट असूनही 5850 mAh ची बॅटरी आहे, 80 वॉट चार्जिंग मिळतंय. म्हणजे तुम्हाला जर काही कॉम्पॅक्ट फोन पाहिजे असेल ना ह्याच्यासारखं दुसरं डील नाही आता. आणि मिळालं तर स्टॉक आउटच असतो, पण जर का तुम्हाला मिळाला 50,000च्या खाली लगेच डोळे झाकून घ्या. आणि जर का तुम्हाला थोडं बजेट फ्लॅगशिपच घ्यायचं असेल, ह्या वर्षी फ्लॅगशिप घ्यायला गेलं ना तर 80-90 हजाराच्या खाली फ्लॅगशिप मिळणारच नाही. हा तुम्हाला फ्लॅगशिप मागच्या वर्षी 60,000च्या खाली मिळतोय, OnePlus 13 जबरदस्त, 6.82 इंचचा 2K रेझोल्युशनचा LTPO AMOLED डिस्प्ले, 50+50+50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा म्हणजे पेरिस्कोप आहे, अल्ट्रा वाईड आणि प्रायमरी सेन्सर आहे, 8 Eliteचा परफॉर्मन्स मिळतोय, LPDDR5X रॅम टाईप आहे, UFS
4.0 स्टोरेज टाईप आहे, 6000 mAh ची बॅटरी आहे, 100 वॉट चार्जिंग येते आणि IP69 आहे. कॅमेरा सुद्धा हॅसलब्लॅड ट्यून्ड कॅमेराज आहे, तर जबरदस्त आहे. इव्हन USB 3.2 आहे, अलर्ट स्लायडर येतो. हा वन ऑफ द लास्ट फोन्स टू हॅव अलर्ट स्लायडर, तर तो सुद्धा आहे. डेफिनेटली बघू शकता. आणि तुम्हाला जर का एक नेक्स्ट लेवल फ्लॅगशिप पाहिजे असेल, जबरदस्त बजेट असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा खरंच चांगला आहे. म्हणजे 1 लाखाच्या खाली तुम्हाला मिळून जातो सगळं. त्याच्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट फॉर गॅलेक्सी आहे, 12-256 वेरियंट मिळतोय, 5000 mAh ची बॅटरी आहे, 200+50+50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, प्लस टेलिफोटो. म्हणजे त्याच्यामध्ये 2 टेलिफोटो, एक पेरिस्कोप आहे, एक टेलिफोटो आहे, 200 मेगापिक्सेल प्लस 50 अल्ट्रा वाईड. म्हणजे असे 4 कॅमेराज आहेत मागच्या बाजूला. आणि S25 अल्ट्रा म्हणजे त्यांचा सॅमसंगचा फ्लॅगशिपच आहे, तर त्याचा कॅमेरा जबरदस्त असतो. 6 वर्षाचे अपडेट्स मिळतात. वन UI, वन ऑफ द बेस्ट UIs आउट देअर. सो डेफिनेटली बिल्ड क्वालिटीसाठी टायटेनियम बिल्ड वगैरे येतं, S पेनचा सपोर्ट आहे. काय पाहिजे अजून? तर असंच आहे फ्लॅगशिप लेवलला S25 अल्ट्रा. त्याच्या खाली थोडं बजेट टाईट असेल तर मी OnePlus 13, नाहीतर मग अजून टाईट बजेट OnePlus 13S किंवा नथिंग फोन 3. आणि प्रीमियम मिड रेंज मध्ये मोटो Edge 60 Pro. आणि बाकी तर तुम्हाला सांगितलेत. आणि जर सांगितलं जे काय फोन सांगितलेत सगळे मी टॅग सुद्धा केलेले आहेत. ह्या वर्षी जर का फोन बाय करायचा असेल, तुमचा फोन तुटला असेल, हरवला असेल आणि अर्जंटली बाय करायचा असेल ना, दीज आर द फोन्स यू मस्ट लुक ॲट. नवीन फोन जे लॉन्च झाले ते बघितले ना, तर उगाच जास्त पैसे जातील आणि कमी फोन मिळेल तुम्हाला. येस, डू दॅट. आणि असं आधी जर सांगितलं, शेअर करा हा व्हिडिओ. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.